नमस्कार सर्वांना, हाऊसवाईफ मराठी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। तर आज मी बनवणार आहे मस्त असा हेल्थ महाराष्ट्रीयन डिनर रेसिपी। चला तर बनवूया मस्त अशी साधी सोपी रेसिपी। तर मी आलू आणि वांग्याची मिक्स भाजी बनवणार आहे आणि पोळ्या बनवणार आहे। तर सकाळच्या घाई गडबडीमध्ये स्वयंपाक कसा लवकरात लवकर होईल तर तेच मी तुम्हाला दाखवणार आहे। तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मी एक आलू घेतला आणि वांगी घेतली। आता ही वांगी बारीक चिरून घ्यायची। मस्त वांग्याच्या तुम्हाला ज्या आकाराच्या फोडी चिरायच्या तशा आकाराच्या मी फोडी चिरून घेणार आहे। अगोदर भाजीच्या फोडी चिरून घ्यायच्या। सकाळी अगोदर भाजी बनवायची, पोळी बनवायची, काय बनवायचं काही सुचतच नाही सकाळच्या घाई गडबडीमध्ये। तर काय करायचं, असे फास्ट अगोदर भाजी चिरून घ्यायची। लसूण निसून घेतला मी। नंतर याच्यामध्ये पाणी टाकून घेतलं। पाणी टाकले की ते तांबडे पडत नाही, आलू आणि वांगी पण काळी पडत नाहीत, म्हणून टाकून घ्यायचं। नंतर मी पीठ मळायला घेतलं। पीठ मळण्यासाठी मी पिठामध्ये थोडंसं दूध टाकलं। दूध हे नेहमी थोडंसं टाकायचं पिठामध्ये, म्हणजे दूध टाकल्याने वातावरण प्रसन्न राहतं आणि मस्त अशी पोळी लागते, खायला चविष्ट लागते। आणि नंतर थोडंसं मीठ टाकायचं आणि मस्त असं पीठ मस्त मळून घ्यायचं। स्वयंपाक हा नेहमी आनंदात राहूनच करायचा, कारण स्वयंपाक रागात केला की आपले राग स्वयंपाकात उतरतो। स्वयंपाक हा मन लावून केला की स्वयंपाक पण खूप छान बनतो। तर मी मस्त असं पीठ मस्त चुरून घेणार आहे। पीठ अगोदर भाजी करायच्या अगोदर जर पीठ मळून घेतलं तर पोळ्या खूप छान आणि मऊ लुसलुशीत अशा पोळ्या बनवून तयार होतात। तर पीठ नेहमी अर्धा तास अगोदर चुरून ठेवायचं आणि अर्धा तास मस्त असं पीठ मुरायला ठेवायचं। खूप छान पोळ्या होतात। तर मी एका पातेल्यामध्ये मस्त 2 पळी तेल घेतलं। तेल चांगलं तापू द्यायचं। तेल तापल्यानंतर त्याच्या पातेल्यामध्ये जिरं, मोहरी आणि लसूण टाकायचा। लसूण मस्त असा भाजून घ्यायचा। लसूण भाजल्यानंतर सर्व मसाले टाकून घ्यायचे। मसाल्यामध्ये मी थोडंसं बेसन, शेंगदाण्याचं कूट, चटणी, हळद आणि चवीपुरतं मीठ आणि काळा मसाला टाकून घेतला। नंतर धुतलेले स्वच्छ असे वांगे आणि आलू टाकून घेतले। आता हे वांगे आणि आलू मस्त असे 2-3 मिनटं असे मस्त परतून 2-3 मिनटं मस्त असंच परतून घ्यायचं। परतून झाल्यानंतर याच्यामध्ये 2-3 मिनटं परतून झाल्यानंतर याच्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकायचं आणि 5-10 मिनटं असं झाकून ठेवायचं आणि मस्त अशी भाजी शिजून घ्यायची। भाजी खूप छान होते। स्वयंपाक हा सर्वांनाच आला पाहिजे आणि स्वयंपाक शिकायला खूप अवघड वाटतो, पण तेवढा काय अवघड नसतो, खूप सोपा असतो। आता मस्त अशी शिजून घ्यायची। तोपर्यंत मी आता पोळ्या बनवून घेणार आहे भाजी शिजेपर्यंत। तर मी पोळ्या अशा मस्त अशा पोळ्या बनवून घेते आहे। तर एक लाटी बनवून घेतली मी, लाट्या बनवून घेतल्या। आता या लाटीला मस्त असं तेल लावून घ्यायचं, लाटी बनवून घ्यायची आणि मस्त अशा पोळ्या लाटून घ्यायच्या। बघा किती छान पोळ्या होतात तयार। जास्त वेळ लागत नाही, खूप लवकर स्वयंपाक होतो। स्वयंपाकाला जास्त टाईम नाही लागत, 20 मिनिटात पण आपण स्वयंपाक बनवू शकतो आणि लवकरात लवकर आपल्या परिवाराला मस्त असा डबा, टिफिन, डिनर आपण तयार करून परिवाराला मस्त असा देऊ शकतो। डब्या, टिफिन जास्त वेळ लागत नाही, खूप लवकर तयार होतो हा टिफिन। बघा मस्त अशी पोळी लाटून घ्यायची पतली आणि मस्त अशी भाजून घ्यायची। नेहमी स्वस्त राहा, मस्त असं पौष्टिक खा आणि मस्त असं हेल्थ फ्री राहा। घरचं जेवण आणि बाहेरचं जेवणात खूप फरक असतो। घरचं जेवण मस्त असं पौष्टिक असतो आणि बाहेरचं खाल्ल्याने तेवढं काही विशेष लागत नाही, घरची चव बाहेर येत नाही। बघा किती छान अशी पोळी तयार झाली। तर माझ्या या हाऊसवाईफ मराठी चॅनलला नक्की सपोर्ट करा। असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईन। तुम्हाला माझ्या ह्या रेसिप्या कशा वाटतात ते मला कमेंट करून नक्की सांगा। तुमच्यासाठी मी अशाच चांगल्या रेसिप्या घेऊन येत राहील। आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा। व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते। बघा मस्त अशी पोळी पण किती छान झाली, नरम नरम लागते। आता खूप छान लागते ही पोळी।
बघा सर्व पोळ्या मी बनवून घेतल्या. भाजी पण आता मस्त शिजून तयार आहे. बघा झाला ना खूप लवकर स्वयंपाक. माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.